हाय फ्रेंड्स. एका घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन होतं, पण घरातल्या सुनेने प्रिपरेशनमध्ये इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं नाही आणि नंतर मला फोन केला आणि म्हणली, मॅम या सगळ्यांना कळू देत माझ्या घरातल्या लोकांना की मी का पार्टिसिपेट केलं नाही. मी या सुनेला आणि अशा व्यक्तींना सांगू इच्छिते ज्या परिस्थितीला स्वतःची दुश्मन मानतात की तुम्ही इग्नोरंट आहात अबाउट द फॅक्ट की तुम्ही तुमचा स्वतःचा स्ट्रेस वाढवून घेता आहात आणि ज्याच्यामुळे तुम्ही फक्त फिजिकल गेम्स किंवा फिजिकल चमत्कारांच्या पाठी आहात. गीतेमध्ये एक श्लोक आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. अर्थात जो भौतिक चमत्कारांच्या मागे लागत नाही तो खरा साधक आहे, तो खरा ज्ञानी आहे. आणि पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस जर का आपण ठेवली तर आध्यात्मिक चमत्कार आपोआप घडतात. ह्या केसमध्ये निगेटिव्ह थॉट प्रोसेस काय आहे तर इग्नोरन्स, नॉन कोऑपरेशन, इंटिमिडेशन, थ्रेटनिंग समवन, रिव्हेंज, बदल्याची भावना ही निगेटिव्ह थॉट प्रोसेस आहे. प्लीज अंडरस्टँड दिस. आणि असं जर का तुमच्या आयुष्यात पण घडत असेल तर तुमची थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह करा अँड प्रॉस्पर इन युअर लाईफ.